पण आज तुमच्याबरोबर आम्हाला एक खेळ खेळायचा आहे. या खेळाचं नाव आहे प्रेमाच्या पाट्या. नाटकामध्ये एखादा कलाकार आता मला आलं असं समजून जेव्हा अभिनय करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? पंचुका आहे किंवा काय? पाट्या टाकतो. पाट्या टाकतोय. आता हा खेळ जो आहे हा आहे प्रेमाच्या पाट्या. तुम्हाला काही उत्तर लिहायची आहेत. बघूया ओके. तुम्ही उत्तर खरी देताय का तुम्ही पाट्या टाकताय. ओके. पाट्या टाकणार. ओके. काही तर नाही. त्याच्यामुळे आज मला काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला आणि पाहायला मिळणार याची मला खात्री आहे. ओके. प्रेमाच्या पाट्या या खेळाकडे जाऊया. घेऊन या प्लीज. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही यांनी तुम्हाला दिलेलं पहिली भेटवस्तू, पहिलं गिफ्ट, पहिलं उत्तर आपण आधी बघूया. द्या पाठी जरा. त्यांनी लिहिलंय बांगड्या घालून आले. आणि सरांनी उत्तर वेगळं लिहिलंय. काय आता हे कुणाला दिलं होतं मला माहित नाही. सांगता येत नाही. तुम्ही बांगड्या लिहिलंय. ही इज व्हेरी पर्टिक्युलर. त्यांनी लिहिलंय सोन्याच्या बांगड्या. हा दुबईला गेले होते ना तेव्हा ते आणलेलं. कुठूनही आणू द्या पण सोन्याच्या. तुम्ही सोनं का नाही लिहिलं? इथं सोनं बसलंय की बाजूला. हा. आल्यापासून वागणूक त्यांना जर्मनची देत आहे. त्या दोन्ही प्रकारच्या देते ना. जर्मन का हिंडालियम? अरे बापरे. चला पुढचा प्रश्न. हा. तुम्ही यांना लाडाने काय म्हणता? हं? हं ते. लिहिलं? आणि त्याच्याच खाली लिहा हे तुम्हाला लाडाने काय म्हणतात. तिथे बसल्या बसल्या आम्हाला पाट्या दाखवा. तुम्ही त्यांना ओल्ड मॅन म्हणता आणि ते तुम्हाला मनू म्हणतात. ती पूर्वी ओल्ड मॅन म्हणायची, आता फक्त ओल्डच म्हणते. आता ओके फक्त नाही. ओल्ड राहिलं. हा, आता फक्त ओल्ड माकड म्हणत नाही एवढंच नाही. क्या बात आहे. बट ओल्ड इज किंवा गोल्ड. अतिशय लाडत असेल तर ओल्डी वगैरे हाक मारते. ओल्डी. ओल्ड्या. ओल्ड्या. ओल्ड्या ओल्डी असं आहे बघ. कमाल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यांना नजीकच्या काळात कुठे फिरायला जायला आवडेल असं तुम्हाला वाटतं? हिला हा लिहा पाठीवर. ओके. तुम्ही पण लिहा ना तुमच्या मनात काय. बघूया ना उत्तर मॅच होतंय का. वाव. दाखवा. हो आतापर्यंत काढलेल्या सगळ्या उट्ट्याचं त्यांनी निरसन करून टाकलं. आमचे माधवराव बरोबर असतील तिथे. हा मग कुठेही घरात पण चालतंय बाहेर कुठेही. पण आम्ही सतत फिरत असतो. हो का. आता पाठी उलटी करा आणि दोघांनी 1 2 3 म्हणलं की आपल्या आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहा. सरांनी लिहिलं बाबा 30 12 67. ते तारखेसारखं का लिहिलंय? काय लिहायचं होतं? हो माझं जन्मतारीख आहे. अच्छा. आणि तुम्ही काय लिहिलंय? 7876M. ते नाही सांगत मला. आता मी विसरून जाणार. तुमच्यासाठी हे गिफ्ट आहे. द्या त्यांना ती पाठी. नाही ते विसरणार मी. तिथून तिथे जाईपर्यंत विसरेल. मग आता तुम्ही विसरता आणि त्यांना कशाला ब्लेम करता? पण पासवर्ड ठेवायचाच कशाला? मी सगळं सांगते ना. तुम्ही ठेवलाय ना पण. नाही मी असं ठेवलं. माझा कोणी पण फोन घेतं. ठीक आहे सर. त्यांना आत्ता पासवर्ड दाखवा. 10 मिनिटांनी चेंज करा. ठीक आहे. नाही लक्षात राहणार. त्यांना माहित आहे. नाही लक्षात राहणार. त्यांना माहित आहे. किती भाग्यवान आहात तुम्हाला अशी बायको बँकचं कार्ड मिळाली. देतात आणि मी सोनाराच्या कुठे गेली ना दुकानात तर तिथे दुकानाच्या बाहेरच विसरून जाते. किती वेळा फोन करावा लागतो. अहो पासवर्ड सांगा. वा. ना तर लिहून द्या. पण आम्हाला फार छान वाटलं अभ्यंकर सर तुम्ही आज सपत्नीक इथे आलात. थँक्यू. त्यांनी पहिला पासवर्ड पुसून टाकला